नेक्स्ट आता जे आपण काही छोटे बेसिक कन्सेप्ट बघितलं आपण की प्रेशर इंटेन्सिटी. ओके, नंतर काय तर प्रेशर हेड आपण या ठिकाणी त्याच्यात आपल्याला न्यूमेरिकल्स बघायचे आहेत. आता न्यूमेरिकल या ठिकाणी बघा, प्रेशर ॲट अ पॉइंट इन द लिक्विड दॅट इज द PL. आपलं काय या ठिकाणी प्रेशर ॲट अ पॉइंट दॅट इज द PL दिलेलं आहे आपल्याला. मग काय प्रेशरचा फॉर्म्युला आपण आत्ताच बघितलेलं. काय फॉर्म्युला? प्रेशर इंटेन्सिटी और P इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू काय तर H. बरोबर आहे. आता हे जे गॅमा एल आहे किंवा आपण वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड आहे, यालाच आपण दुसऱ्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो की आपण कधी-कधी आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना यूज करावं लागतं. तर आपल्याला माहिती आहे काय, तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ अ लिक्विड इज इक्वल टू काय तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ अ लिक्विड टू द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ स्टँडर्ड लिक्विड दॅट इज द काय तर वॉटर. हे आपलं बेसिक फॉर्म्युला माहित आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो या ठिकाणी, सो गॅमा एल इज इक्वल टू काय एस इंटू काय तर गॅमा डब्ल्यू. एस कोणाची तर त्या लिक्विडची. क्लिअर. तर आपण अशा प्रकारे या ठिकाणी काय करू शकतो, त्याचं कन्वर्शन करू शकतो. सो देअरफॉर प्रेशर इंटेन्सिटी P इज इक्वल टू काय, गॅमा एलच्या जागी आपण लिहू शकतो एस एल इंटू गॅमा डब्ल्यू इंटू काय तर एच. हे झालं आपलं एक प्रेशर ॲट अ पॉइंट. आता प्रेशर हेडचा फॉर्म्युला एच फॉर्म्युला आपण प्रेशर हेड कॅल्क्युलेट करू शकतो. सो प्रेशर हेड that is H is equal to small h is equal to काय फॉर्म्युला, प्रेशर ऑफ अ लिक्विड और प्रेशर एक्सिस्टेड बाय द लिक्विड इज इक्वल टू काय तर या ठिकाणी वेट डेन्सिटी और स्पेसिफिक वेट ऑफ अ लिक्विड. तर परत या ठिकाणी काय तर PL आणि गॅमा एल आपण इथंच काढलेलं आहे SL इंटू काय तर गॅमा डब्ल्यू. आता गॅमा डब्ल्यू तुम्हाला माहित आहे, ॲज गॅमा डब्ल्यू किती असते या ठिकाणी, गॅमा डब्ल्यू इज इक्वल टू S9810. हे कशामध्ये तर न्यूटन पर मीटर क्यूबमध्ये आणि 9.81 कशामध्ये तर किलो न्यूटन पर मीटर क्यूबमध्ये. ओके, तर आपण त्याला अशा प्रकारे त्या ठिकाणी घेऊ शकतो. ठीक. आता आपल्याला बघायचं आहे फर्स्ट न्यूमेरिकल या ठिकाणी. तर न्यूमेरिकल बघा, कन्वर्ट द प्रेशर ऑफ 0.5 कन्वर्ट द प्रेशर ऑफ 0.5 न्यूटन पर mm स्क्वेअर इन मीटर्स ऑफ लिक्विड ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.7. तर आपल्याला प्रेशर दिलेलं आहे या ठिकाणी. काय दिलं तुम्हाला या ठिकाणी, तर एक लिक्विड दिलंय आणि त्याचं प्रेशर दिलंय तुम्हाला. जे गिवन दिलंय तुम्हाला या ठिकाणी गिवन डाटामध्ये, गिवन डाटा, तर आपल्याला एक लिक्विड दिलंय, त्याचं प्रेशर दिलंय तुम्हाला या ठिकाणी 0.5 न्यूटन पर mm स्क्वेअर. आता हे न्यूटन आणि न्यूटनमध्ये चालतं आपल्याला, पण हे mm स्क्वेअरमध्ये चालत नाही. बरोबर, न्यूटनमध्ये चालत नाही, mm स्क्वेअरमध्ये चालतं आपल्याला. आता हे मीटर mm स्क्वेअरचं आपल्याला मीटर स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल, 0.5. ओके, आता न्यूटनचं किलोमीटरमध्ये न्यायचं असेल तर परत हे 10⁻³ नेलं तरी चालतं, नाही नेलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही, आपण घेऊन जाऊ. नंतर mm स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर बनवण्यासाठी काय, हे झालं आपलं 10⁻⁻². हे न्यूमिरेटरला आहे, ते सुद्धा न्यूमिरेटरला. मग 0.5 इंटू 10⁻⁻3. आता हे -6 जे आहे, ते -6 वर गेल्यानंतर काय तर +6 होईल. म्हणजे हे राहिलं आपलं 0.5 इंटू 10⁻³ इंटू 10⁻+6. ओके, सो P कॅन बी रिटन ॲज 0.5 इंटू 10⁻³ काय तर +3. ओके, +3. तर काय किलो न्यूटन पर मीटर क्यूब. यालाच आपण लिहू शकतो 500. बरोबर आहे, 3 डिजिट ते डिजिट कॅन्सल झाल्यासोबत राहिले 2, म्हणजे 500 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. ठीक आहे, बोथ आर द सेम थिंग्स. नंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द ऑइल दिले आपल्याला. ओके, तर ज्या लिक्विडमध्ये कन्वर्ट करायचे आपल्याला काय, मीटर्स ऑफ लिक्विड दे तुम्हाला ऑफ लिक्विड कोणतं सांगितलं नाही आपल्याला. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ अ लिक्विड SL इज इक्वल टू हे दिले तुम्हाला तर 0.7. बघा, आता लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट एक आहे, कॉन्स्टंट आहे, की तुम्ही कोणत्याही लिक्विडचं कुठे ट्रान्सफर करा तुम्ही. बरोबर आहे, कोणत्याही लिक्विड तुम्ही कुठे ट्रान्सफर करा, या ठिकाणी प्रेशर तुम्ही कुठे घ्या, पण याचं जे प्रेशर असतं, प्रेशर सेम असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, प्रेशर सेम असलं पाहिजे. म्हणजे सपोज एक्झाम्पल आपण घेऊ या ठिकाणी, सपोज एक एक्झाम्पल घेऊ की मी 1 kg ऑफ समजा कॉटन घेतो. बरोबर, म्हणजे आपण ज्याला आपण कापूस म्हणतो. बरोबर, आणि परत 1 kg ऑफ मी समजा आयरन घेतलं, त्याला आपण लोखंड म्हणतो. आता बघा, जर आपण केजी मध्ये मेजर केलं दोन्ही सुद्धा काय तर 1 kg 1 kgच आहे. बरोबर, तर सपोज आपण असं प्रेशर म्हणू आपण, तर प्रेशर काय तर सेमच आहे. फक्त याचा जो व्हॉल्यूम जर घेतला आपण, व्हॉल्यूम घेतलं तर कापूस काय येईल, त्या ठिकाणी याचा व्हॉल्यूम जास्त येईल आणि लोखंडाचा व्हॉल्यूम काय त्या ठिकाणी तर
ज्या असतील. तर सेम त्याच वेळेनुसार जर आपण प्रेशर घ्यायला गेलो तर प्रेशर कोणतं लिक्विड घ्या, म्हणजे लिक्विड तुम्ही केरोसिन घ्या किंवा तुम्ही पेट्रोल घ्या, ओके, तर तुम्ही केरोसिन घ्या किंवा तुम्ही वॉटर घ्या किंवा केरोसिन घ्या तुम्ही मर्क्युरी घ्या, याचं प्रेशर इंटेन्सिटी कशी राहील, तर प्रेशर इंटेन्सिटी सेमच राहील. फक्त चेंज काय होईल, तर चेंज होईल या ठिकाणी याचं काय, तर प्रेशर हेड काय चेंज होईल, तर या ठिकाणी याच्याला प्रेशर हेड झाली तर फक्त हेच चेंज होईल, बाकी तुमचं प्रेशर रिमेन कॉन्स्टंट. प्रेशर कॉन्स्टंट झालं पाहिजे, फक्त प्रेशर हेड कमी किंवा जास्त होऊ शकतो. तर आपल्याला या ठिकाणी काय कॅल्क्युलेट करायचं, या ठिकाणी आता प्रेशर हेड कॅल्क्युलेट करायचं आहे आणि खूप सिंपल आहे आणि आपण या ठिकाणी अशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो. तर टू फाइंड द प्रेशर हेड इन मीटर्स ऑफ लिक्विड, तर स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर दॅट इज गॅमा इज इक्वल, तुम्हाला माहिती आहे की 9.81 काय असतं हे, तर किलो न्यूटन पर मीटर क्यूब मध्ये फॉर द स्टँडर्ड व्हॅल्यू. मग काय प्रेशर हेड एच इज इक्वल टू पी अपॉन गॅमा, बरोबर, पी अपॉन गॅमा व्हॅल्यू एस एम इंटू गॅमा डब्ल्यू. ओके, एम दिलं या ठिकाणी, कोणतं एम आपल्याला सांगितलं नाही, आपल्याला लिक्विड दिलं समजा आपण या ठिकाणी, जे लिक्विड दिलं या ठिकाणी एस एल लिहू आपण. लिक्विडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.7, पी तुम्हाला 500 माहित आहे आणि गॅमा डब्ल्यू 9.81, याला सॉल्व्ह केला आपण तर 72.81 मीटर्स ऑफ लिक्विड. एकदम सिंपल वेन आपण अशा प्रकारे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. जस्ट वन स्ट्रोक मध्ये आन्सर येतं आणि एमसीक्यू मध्ये तुम्हाला असेच न्यूमेरिकल तुम्हाला सिंपल विचारला जातात. नेक्स्ट परत आपल्याला अशा प्रकारचं न्यूमेरिकल या ठिकाणी बघायचं आहे. आपल्याला गिवन डाटामध्ये या ठिकाणी दिले तुम्हाला फर्स्ट एक्सप्रेस 7.8 मीटर्स ऑफ वॉटर, बरोबर, 7.8 मीटर्स ऑफ वॉटर. बघा या ठिकाणी तुम्ही जर प्रॉपरली वाचलं 7.8 मीटर मध्ये दिले तुम्हाला, म्हणजे या ठिकाणी काय दिलं आपल्याला, या ठिकाणी तर प्रेशर हेड दिलं आपल्याला, काय दिलं आपल्याला, प्रेशर हेड. सो गिवन डाटामध्ये आपण या ठिकाणी लिहून टाकलं काय, तर प्रेशर हेड, कोणाचं प्रेशर हेड, तर वॉटरचं, तर इथं एच डब्ल्यू किती दिले तुम्हाला, 7.8 मीटर. तर ऑलरेडी मीटर मध्ये दिलेलं आहे, तर कन्वर्शन करण्याची गरज नाही आहे. आता हे कन्वर्शन करण्याची गरज नाही, आपल्याला काय फाइंड करावं लागतं या ठिकाणी, तर एक्सप्रेस 7.8 मीटर्स ऑफ वॉटर इन न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये एक्सप्लेन करायला सांगितलं, म्हणजे याचं तर काय, तर आपल्याला काय करायचं आहे, पी काढायचं आहे. काय करायचं आपल्याला या ठिकाणी, पी काढायचं आहे. ओके, नंतर काय, तर अँड हेड ऑफ द मर्क्युरी, म्हणजे काय, तर मर्क्युरीच्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याला तर हेड काढायचं आहे, म्हणजे काय, तर प्रेशर हेड काढायचं आपल्याला. तर म्हणजे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे एक, म्हणजे काय, तर प्रेशर ऑफ वॉटर दॅट इज द पी डब्ल्यू, बरोबर, कशामध्ये, तर इन न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि नंतर काय, तर प्रेशर हेड, ओके, ऑफ मर्क्युरी, म्हणजे मर्क्युरीच्या फॉर्म मध्ये, म्हणजे काय, तर एच एम म्हणू. प्रेशर हेड कशाचं, मर्क्युरीचं, ते एम. हे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं तर इन मीटरच्या फॉर्म मध्ये. तर फर्स्ट आपण या ठिकाणी याचं कॅल्क्युलेट करून घेऊ. प्रेशर हेड ऑफ वॉटर जो फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो प्रेशर हेड ऑफ वॉटर, आता फॉर्म्युला पी इज इक्वल टू काय, फॉर्म्युला आहे, येस, गॅमा डब्ल्यू इंटू काय, तर एच डब्ल्यू. गॅमा डब्ल्यू तुम्हाला माहित आहे, जर तुम्ही याच्यामध्ये जर किलो न्यूटन पर मीटर क्यूब मध्ये घेतात 9.81 इंटू काय, तर 7.8, हे तुमचं जे आन्सर आहे, हे तुमचं आन्सर येतं 76.518 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. ओके, तर हे जे आन्सर आलं तुमचं, हे सुद्धा काय, तर करेक्ट आहे. हे कशामध्ये दिलं ना, न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये दिलं, सॉरी, न्यूटन किलोमीटर पर मीटर स्क्वेअर मध्ये जाईल हे. ओके, आता आपल्याला ऍक्च्युली कशामध्ये एक्सप्रेस करायला सांगितलं, त्या ठिकाणी न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये, कशामध्ये एक्सप्रेस करायला सांगितलं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. म्हणजे तुम्हाला आन्सर काय घ्यावं लागेल, तर या ठिकाणी 76,518, म्हणजेच काय घाला तुम्हाला 9810, हेच तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल, कारण तुम्हाला कशामध्ये सांगितलेलं आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. तुम्हाला जर किलोमीटर पर मीटर स्क्वेअर मध्ये विचारलं असतं, तर मग त्यावेळेस आपण काय केलं असतं, या ठिकाणी हे जे आन्सर आहे हे 9.81 यूज केलं असतं. ओके, तर फर्स्ट आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे 76,518 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. नंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, आता या ठिकाणी परत बघा, आता आपल्याला हेड घ्यायचं कोणाचं, तर हेड घ्यायचं आपल्याला मर्क्युरीच्या रिस्पेक्ट मध्ये. मग मर्क्युरी रिस्पेक्ट मध्ये हेड घ्यायचं असेल तर फॉर्म्युला तुम्हाला पी अपॉन एस एम इंटू गॅमा डब्ल्यू, हे फॉर्म्युला माहिती झालेला आहे. फक्त आपल्याला एस एम म्हणजे काय, तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी, किती असते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरीची, यस, किती असते 13.6, करेक्ट. तर हे 13.6 आपल्याला माहित पाहिजे, हे पार्ट पाहिजे आपल्या व्हॅल्यू, ह्या तुमच्या पार्ट असायला पाहिजे. तर बस बाकी तर काहीच नाही, तुम्ही व्हॅल्यू पुट करा याच्यामध्ये डायरेक्टली आणि 9810 घ्यायचं, कारण काय या ठिकाणी सुद्धा आपण काय घेतलं आहे,
9810 घेऊनच सुद्धा हे आपला आन्सर काढलेला आहे. मग तुमचा आन्सर येईल 0.5735 मीटर. ओके, अशा प्रकारे सिंपल एक्झाम्पल आहे, एक्झाममध्ये बरेचदा आणि रिपीटेडली विचारलं जातं. नेक्स्ट परत आपल्याला सेम कन्सेप्ट बघायचा आहे आणि सेम कन्सेप्टवरती आपल्याला काय तर एक न्यूमेरिकल बघायचं आहे. कन्वर्ट द प्रेशर हेड ऑफ 65 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. बघा, मर्क्युरीचं हेड तुम्हाला दिलेलं आहे 65 सेंटीमीटर मर्क्युरी इंटू द ऑइल. तर मर्क्युरीचं कन्वर्शन कशामध्ये करायचं आपल्याला? ऑइलमध्ये. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ 0.8. बघा, सपोज आपल्याकडे असं समजून आपण या ठिकाणी हे दोन ट्यूब आहेत, सेम डायमेन्शनचे आहेत. एकामध्ये मर्क्युरी आहे आणि एकामध्ये काय तरी एक ऑइल आहे. याची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुम्हाला दिलेली आहे S इज इक्वल टू 0.7 आणि मर्क्युरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी S इज इक्वल किती असते तर 13.6. ओके, याच्यामध्ये आपण ज्यावेळेस प्रेशर काढलं तर प्रेशर, बरं प्रेशर तुम्हाला पहिले सांगितलं, प्रेशर काय असतं? प्रेशर सेम असतं, प्रेशर चेंज होत नाही, प्रेशर सेम राहील याच्यामध्ये. मग ज्यावेळेस आपण काढलं त्याच्यामध्ये काय तर आपल्याला जे आपलं प्रेशर हेड भेटलं H इज इक्वल टू किती 65 सेंटीमीटर. मग हेच प्रेशर हेड आपल्याला इकडे कोण करायचं? ऑइलच्या रिस्पेक्टमध्ये सांगायचं या ठिकाणी की किती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. सो आपल्याला काय करायचं तर एच ऑफ ऑइल काढायचं आहे. काय करायचं आपल्याला? प्रेशर हेड ऑफ ऑइल. तर परत गिवन डाटामध्ये प्रेशर हेड ऑफ मर्क्युरी एच म्हणजे 65 सेंटीमीटर, याला डिवाइड बाय 100 केला आपण. काय केलं आपण? याला डिवाइड बाय 100, दॅट इज 65 डिवाइडेड बाय 100 जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तुम्हाला आन्सर मिळेल 0.65 मीटर. नंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल, ओके, SO 0.8, सॉरी इथं या ठिकाणी 0.8 आहे, नॉट 0.7, 0.8. नंतर स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर 9810 न्यूटन पर मीटर क्यूब आणि नंतर 9.81 कशामध्ये तर किलोन्यूटन पर मीटर क्यूब मध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लागला आपण घेऊ शकतो. तर कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आपल्याला. कन्सेप्ट काय आपला एकच आहे, प्रेशर ऑफ मर्क्युरी आणि प्रेशर ऑफ ऑइल दोन्ही याची क्वांटिटी कशी असली पाहिजे? सेम असलं पाहिजे. ओके, म्हणजे काय तर प्रेशर चेंज होणार नाही, फक्त काय चेंज होईल? प्रेशर हेड चेंज होईल, म्हणजे एचची व्हॅल्यू चेंज होऊ शकतं पण प्रेशर रिमेन कॉन्स्टंट. मग प्रेशरचा फॉर्म्युला काय? गॅमा एच ऑफ मर्क्युरी आणि गॅमा एच ऑफ ऑइल. गॅमाची व्हॅल्यू आपण परत लिहू शकतो काय? एस या ठिकाणी आपल्याला माहित पाहिजे, बरोबर, एस एम इंटू गॅमा डब्ल्यू एच एम और S0 इंटू गॅमा डब्ल्यू इंटू एच ओ. मग एस एम एच ओ. आता या ठिकाणी गॅमा डब्ल्यू काय आहे सेम आहे, म्हणजे काय झालं ते कॅन्सल झालं, बरोबर आहे. तर गॅमा डब्ल्यू 9810 घ्या की 9.81 घ्या, काही जरी घेतलं आपण तर याचा आन्सर केला या ठिकाणी तर सेम होईल. सो गॅमा डब्ल्यू कॅन्सल राहिलं काय? एस एम इंटू एच एम इज इक्वल H0 इंटू ओ होईल, SO इंटू एच ओ. तर एच एम 13.6, एच एम 0.65, SO आपल्याला दिलेला आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल 0.8 आणि H0. आपण अशा प्रकारचं कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, तर HO इज इक्वल टू 8.84 डिवाइडेड 0.8, so we'll get the 11.05 meters of the oil. बघा लक्षात घ्या आता, ज्यावर मर्क्युरी घेतलं तर आपण मर्क्युरी, तर मर्क्युरी किती आलं तर त्याचा हेड आला 65 सेंटीमीटर, म्हणजे काय तर 0.65 मीटर आला होता. आणि ते सेम प्रेशर चेंज झालं नाही. म्हणजे ऑइल घेतला आपण, तो ऑइल काय तर लाईट ऑइल आहे, तो हे थोडं लाईट लिक्विड आहे, ते लाईट ऑइल आहे. त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुम्हाला दिली एस 0.8. जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच कमी असल्यामुळे याचे जे हेड येईल हेड खूप जास्त आलं. हेड किती आलं तर 11.05 मीटर. ओके, ऑइलचं हेड किती आलं या ठिकाणी तर 11.05 मीटर आलेलं आहे. नंतर प्रेशर जर कॅल्क्युलेट करायचं, मग प्रेशर किती होतं तुम्हाला जर विचारलं या ठिकाणी, तर प्रेशर कोणतं घ्या? मग आता तुम्ही ऑइलच्या यानं काढा का मर्क्युरीच्या यानं काढा, कोणी यानं काढलं तर तुमचं प्रेशरचा आन्सर काय या ठिकाणी तर सेमच भेटायला पाहिजे तुम्हाला. सो P इज इक्वल टू गॅमा इंटू एच, म्हणजेच काय गॅमाची व्हॅल्यू आपण या ठिकाणी दिली SO गॅमा ऑफ एस स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द ऑइल इंटू काय तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर स्टँडर्ड लिक्विड आणि HO. तर 0.8 इंटू 9.81 किलोमीटरमध्ये घेतलं म्हणून 9.81 हा. नंतर HO किती तर 11.05. विल मल्टिप्लाय दिस अँड विल गेट द 86.72 किलो न्यूटन पर मीटर्स.